आणि तिकडे वीर माका उगा तुझे नावच गावलंय मी का दोघांनी अंग काढला आपला नाही नाही घाबरण्यात विषय ठरवलो म्हणजे मी सुटलं तर जा माहीत खेळा कसं हो कायच नाही दोघे जाण नरामले विषय सोडलो आता गुंडू सावंतवादी करूचा का मी जर अध्यात्म सांगले तर 3 पुराणाची 3 कथा प्रश्न घालूक नाही त्यांना मग तुझ्या इतकी धमक हा काय मी घालू काय प्रश्न तू घडतो प्रश्न माका विचारतो का घालू काय प्रश्न तुका आता ह्याचा कार्य म्हणजे बोला भया ठीकच थोडा थोडा बोललो एका माका आता ह्यानी काहीतरी बटान अडकला म्हणून तर मी बघूया खय अडकला तर विषय काय नाही पण सांगू बोलतो म्हणजे स्त्रिया असत समोर हो आम्ही अशी व्यक्ती हो की स्त्री ही आई बहीण सगळ्या पद्धतीत समोरित करतो त्यामुळे स्त्रिया असं ते होईल आणि गरज आहे हा त्यांची त्यात व काय कमी मनावातली कोणीतरी बक्षीस दिला आईच्या स्मरणार्थ अक्षरशः त्या जी आई कोण गेली ती काही इतक्या वाईट वाटला असा मंडळी कळत नाही ते भजन रत्ना होती सगळी वाटेक लागली या गुंडू सावंत बुवांची आजची परिस्थिती म्हणजे अशी होऊ नये त्यांनी कितीही बोलतात माझ्या काय फरक पडत नाही आपण ज्ञानी म्हणा दुसऱ्या घेणं नये अशी माझी पद्धत MIDC युट्यूबला टाका आता माझ्यासारख्याकडे साधा पिझ्झा तू युट्यूब टाकू का हे तुझ्याकडे कसं खडूतो हा साधू हा पैसे खूप असतील पण आपल्या ऐपतीप्रमाणे चालायचा मोबाईलला पैसे सरवणे इतके काय आम्ही ह्याचे पैसे नाही कष्टात मिळवलेले पैसे त्याला सुद्धा घाम येतात माझ्याकडून नाका घातलाय तो घामामध्ये तर MIDCचा म्हणलो युट्यूबला टाकून बघा अरे काय तुझा टाका बघा आणि काय तर आमचं करा असं माझा म्हणणं काय परिस्थिती आली सांगा बारी एक वेळ होतो आम्ही तिघही जण त्या रेल्वेच्या फाटकासून चाललेलो खरी परिस्थिती मी तुमका सांगते तर युट्यूब टाकूची गरज नाही टाकून बघा नाका भेटानंतर तिघही जण आम्ही त्या रेल्वेच्या फाटकासून दिसत रेल्वेचा फाटका खाली म्हणजे सरळ जाव सावंतवाडी इकडे बांधावरी चाललेलं तर तुझ्या रे सहज काय हे म्हणता किती दादर चट्ट फाटकासून चलो आम्ही पण ते दादर म्हणतो तो काय COVID-19 प्रकार गुंडू सावंत काय सांगतो जरी दादर असले तरी ते उंच नाही असतलं सरळ असत ते दोघांका फरक पडलो नाही नक्की दादर काय आम्ही रेल्वेच्या रुळापासूनच चलो तिघे म्हणजे लय अति बोललो म्हणजे कोण शाणू नाही आता ह्या मी प्रश्न घालूकच नाही पण गुंडू सावंत बुवांका मी प्रश्नच घालूक नाही त्यांनी काय तर आपल्या डेलीचा हातात त्याच्यात काय तर ढवळाढवळ केले आजची कशी वारी केली बघा मी राणे बुवा बघा म्हणजे कसं असता ओळण जसा गावात कसं बुवा वळता असं आता हे बुवा कसे बारीक बाजू ओळख बघित गोष्ट ठीक आहे आम काय कळली ती कारण काय जुने ह्याच्या पण तशी आता बारी चालायचे नाही काळात तस्मै नमा काळ बदलात तशी बारी करू होईल तेव्हा आपल्याकडे सगळ्या प्रकारची तयारी होईल आणि कुठल्याही क्षेत्रात उतरायची आमची तयारी आहे कसं एखाद्याने प्रश्न घातलो की आमका डबी लागत नाही आपणाक जमलो तर उत्तर द्यायचं नाही तर येत नाही म्हणून प्रामाणिकपणात सांग काय लाज काही येत नाही असं माझं तुमचा मी प्रश्न घालूकच नाही होत तुम्ही घातलात तरी काय तसं काय माका अडचण झाली नसती नाही लोक नाही जाऊन सांगलं असतं आता दुसरी गोष्ट आता हे सोय अध्यात्म सांगलेली आता इथे म्हणतो ना महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे त्याच्या शिवाय ताण देऊन म्हणतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नक्की त्यांना माहितच नसतात आता तुम्ही खूप सांगलं तर आंध्रात गेले तेव्हा मा आंध्र प्रदेश आंध्रात केरळात सुद्धा नाव आहे त्यांचा म्हणजे संपूर्ण जगताचे आराध्य दैवत आता शिवाजी म्हणजे काय सामान्य शक्ती नव्हती शंकराचेच अवस्थे कोणती शंकर अवतारच होतो तो असं एक म्हणून संबोधित करू हरकत नाही आणि त्यांचे ते काय तो बांधले गुरु तर तुम्ही होताच असते काळजी ते चिरे म्हणा ते चिरे नेऊन सुद्धा हे टाकले तर असं जाऊ शकता नाही जोक्स आणि स्पेशल काही सांगायची गरज नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा आता हे स्वतः ह्या बुवाणी म्हणजे गुंडू सावंत बुवा एखाद्या कलाकारांना स्वतः गाण्यासाठी आपल्याला बक्षीस देऊ आता इंग्लिश गाण्यासाठी संदीप पुजारी बुवानी मला 50 रुपये दिले मी काय आणले अधिक नसतील 10 रुपये दिले असतील कला हृदयापासून द्या ती पैशासाठी नाही होऊ असं तुम्ही कसं सांगताय पैसे नसतील देऊ नको पण तुमच्या हृदयात कायम राहा एवढाच फक्त द्या किंवा खरोखर चांगलं कार्यक्रम झालो ते कांगेश्वराचे कृपेत चांगलं केल्याने कार्यक्रम इत्यादी कायम म्हटलं की तुम्हाला काही पैसे नको नावाची फक्त गोडी तशी त्यांनी आता ते आले की तुम्ही 10 रुपये द्या त्यांनी 50 रुपये काढले शोधित नोट 500ची गावता आहे बघितली त्यांना 500 रुपये कोण देऊकच नाही देखले गुले बिचारे असा नाही आज कसा आला दोघांना अधिक काय बोलू शकत नाही
जाग्यावरच झाले ते बाहेर लोकांचं नाव काही जण इल्ले सांगा एका मधीच झाला आणि गावा मी पहिलाच बोललोय की ना की काही होता ना डोंट वरी तसं काळजी करण्याची गरज नाही तो वांगेश्वर आपण एकटो खूप झालो किती जाण काहीतरी म्हणलो आडी पडतो वगैरे ना आडू पडा गेले ते काहीतरी बोलले होते त्यांना बोललो होतो मागता नाही अशी गोष्ट आता जशी परंपरा चालली त्याप्रमाणे आम्ही आपलं भजन म्हणजे एक गाणं म्हणतोय गजर घेतोय बघूया किती आता हे उच्यामुळे किती होतील त्याच्यात आम्ही पुढे काय त्या करूया तो पाहुणे वगैरे असायचो तो तितक्या पुरतो असतात पाहुण्याक मान किती हा तो आमका माहिती हा विषय तो नको तो पाहुण्याचा जाय नको आम्ही बरोबर बाबा म्हणून बरोबर लोकांना आपण कुठलं विचारतो हे 2 दिवस पाहुण्याचं मोठे माहिती का भजन क्षेत्रात पाहुणे वगैरे नाती वगैरे काय लागत नाही या कलेक बघूनच बक्षीस देवता वळ आम्ही काय गावातलो देवगडचो आम्ही कमी तर म्हणतोय सिंधुदुर्ग आपला बरोबर ना देवगडा दिलं मी विधान नाही देवगडा देऊन ह्याच्या खेळाची बारी करूची तयारी कांशे भावाच्या खेळात बारी केली आम्ही असो व्यक्ती मी आज जे बारी झाले ना असे की त्या टायमात आमचे एकदम गुलाबीचे बारी सुनील कांशे भावना त्याच्या गावात जाऊन बारी केली सांगण्याची गोष्ट म्हणजे ती बारी खतरनाक बारी तेव्हा ते युट्यूब वगैरे तुमचं टाकण्यासाठी काय नव्हतं प्रकार मोठा व्यवहार होता तो असे बारी केले आम्ही माणसा सामान्य गोष्टीचा आमचा काही वाटू शकत नाही मी नाव घेऊन सांगते म्हणजे समजा की त्या उगीच खोटा काय बोलू शकत नाही आणि तुमच्या मागे आणि एक सांगतो ह्या पेटीवर काहीतरी बोलत जाऊ नको दुसऱ्या तुम्ही आपले बडबडतात बडबडा कोण जो तुझे क्या जाऊन त्यांनी तू काहीतरी म्हटलंस की असं तुझे एका 8 दिवसात जातील ते एका बोललो नाही नाही दोघांचं सांगते काय तुला सांगतो आता इथे मला मधीच ठेवलं म्हणजे माझी जबाबदारी आधी ही मी पहिल्याच बोललो की भजन आणि कीर्तन असं सांगत आहे की साक्षात परमेश्वर उभं करण्याची ताकद आहे भजनात आणि ह्या रंगदेवतेपासून काहीतरी बोलणं शक्य नाही बघा एक चांगला बोला चांगला घटता वाईट बोला वाईट घटता ही पेटी ज्यांनी परतली मागे वर्ष काढणं मुश्किल तेव्हा एखाद्या वाटता काय ते बुवा आता जाऊन पेटीवर उठेल पण तो बुवा उठत नसता तो जगासून उठलेलो असता ह्या एक रंगदेवतेची किमय हा तेव्हा इथून तरी काय बोला नको चांगला बोला चांगला आशीर्वाद द्या आणि ह्या खोटा वाटतं ना तो कोण आमचा बुवा तो ह्या बारी केली ती आपल्या कुमार वाटी व्यंकटेशनवर एक सहज असो विषय बोललो तो आता काय आणि काय नको गणपतीच म्हणून सांगतोय अमुक गोष्ट घडता वर्षाच्या आत घडली ते चांगल्या मूर्ती घडली काय पेटीवरून बोललो होतो व्यंकटेशनं कोणतो झिपरावलो पेंडेकर बुवा आणि आमचं सामना होतो तो अशा गोष्टी ते वाईट काय बोलू नका बाकी म्हणजे एका उठवू नको ज्ञानेश्वर हात घाली राहू नको तो सगळ्यांना बघता ठिकाणी लक्ष कोण काय करता कोण 90 मारली कोण मारली आणि लोकांना नकळत शाप अजिबात कमी किती मारली कोणी त्याचं त्याला माहिती आहे सगळं आणि काय मारणार होय त्याला काय त्याच्यासून गेलेले होते अति झाला लिमिट सोडून ती लागली सगळ्यांना ती जाणी सोडली आता कोणा काय हो सांगा क्लास कसली ते 90 म्हणत पण 90 नाही 3 क्वार्टर गेले हे तिकडे जाणं मी सांगते ना स्पष्ट हा न देता कोण बोललो तर मग तो बोललो तू सांगता तू बोललो म्हणजे दादा कसा अंगावर पंचायत जाऊ नये कसा आणि ही नजर ही ना पहिल्यापासूनचा प्रॉब्लेम नाही आणि ह्या लॉकडाऊन बघा चष्मा सो लागलो पण आता काढलं पटकन ठेवतरी अचानक कसं काय फरक पडलो गाडी तरी आली आणि आता चष्मा किती लागलो पण कोणी चिठी दिली का पटकन बारीक अक्षर असलं कळत नाही सांगायचा विषय म्हणजे काय तर लहानपणी ना शिदनचं बॉल कॅनव्हास नव्हे शिदन बॉल काय बनतो आणले माझ्याकडे माझ्या वाट केल्या तो डोळ्यात पडलो आणि एका डोळ्यात प्रॉब्लेम झाला नेमकं म्हणजे त्या मुळातला काय मिळतं कसा अशा गोष्टी कोणत्याही घडू शकतात त्याला काय ह्या नाही एक खेळता खेळाचा विषय घडलो आणि त्यात तुमचा एक काढूचा होता कायम गाडी जावलाच तरी काय हरकत नाही तूच बोललं का आधी काय घडलं काय चुकलंच पहिलं तू कसं नंतर नंतर ना जागा येऊ लागलं मी मध्ये जमल्यामुळे ना दोघांची आज चुकी भरपूर झाली दोघं खडेच्या खडे होऊली त्यांनी काय गाणं म्हटलं नाही म्हणलं तर एकाच कळा वाटणारी ना त्या तालात धरला बसतो बाकीचे ऐकायला सांभाळले आता काही थांबण्यात होतं नाही ते उठान गेले तेव्हा ते सांभाळले बारी इसरत जवळजवळ आली वाटतात तेव्हा म्हणजे कसा तुमचं नाव हा शिकून त्या घाण्यावर
पण तो मी असं म्हणतो तो पिंजऱ्यातलो काय जंगलातलो वाघ असा गोष्ट घरी आम्ही म्हणतो वाघ हा पण तो पिंजऱ्यातलो हा काय जंगलातलो हा आपण तुला चाळल्याशिवाय बारी राहणार नाही किंवा आमका माहिती आहे आम्ही दोघं जायचो आज बारी करू शकतो सकाळचा उदारी बोलली नसले तरी काय आमच्या कशी करतो असा विषय आपण कसा आज बारी झाली आहे चांगली कशी अति कोणा कोणी वाईट काय बोलू ना अशीच जाऊ नये कसं एखाद्या एक कधी वाईट बोलतो मग त्याचा सगळा वाईटच घडत चालता तुमका मजा वाटली तात्पुरती पण उद्या सगळे बेकार घडता मग ते काम करते मग ह्या करतो म्हणतो मी आडवं जात मग तू उभो जा त्याच्यावर डायरेक्ट सांगता विचारलं म्हणून असू दे आता पुजारी कोणी इंग्लिश गाणं 50 रुपये दिले खरोखर माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि या पक्षाचा स्वीकार करतो आणि इंग्लिश गाणं म्हणतो बघा ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांनी आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 500 रुपयाची ज्यावेळी नोट काढली त्यावेळेची परिस्थितीवर आता बरंच काळ लोटलो वेळ झाली पण इथं ऐकायला असल्यामुळे त्यांचा आता व्हायचा लागणार असं त्यांच्या इच्छेसाठी कोणा आवडत नसत ती सांगा म्हणा नको कोणाही करीन मग तसा माझा काही त्याच गाण्याला उभी म्हणा असे असं काही विषय नाही थोडक्यात एक होळी म्हणे आपल्याला अति तिरंगी सामना असल्यामुळे वेळेचा भान खरं एक पहिला आयोजन असताना वेळेचा भान व्हायचा काय एवढ्यात आणखी एक फेरी झाली असती असं विषय Over today and now will you bless me 500,000 note will you वेळेचं भान राखलंय गाणं अजून जाळेश्वर कट्टा क्रिकेट संघ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे देवा गांधेश्वरा त्यांना चांगली दत्तपुरी ते जिथे जिथे क्रिकेट खेळायसाठी तिथे त्यांना यश दे असं त्यांचं उदो कर इथून बोलला सगळा घरात घडत असता वाईट बोलला तरी घातला चांगला बोलव तरी घातला काही जागा कशी आहे कीर्तनात त्या फटकुला उभा असता तो ती धागाची गादी आणि इथे जरी खुर्ची असते त्याची दोन नागाची गादी तो मान आहे तर इथे काहीतरी करणार थोडके दिवस काही चालक शकता अधिक वेळ चालणार म्हणाले सगळे सुधारायला लागले आता थोडे दिवस काहीतरी नवीन असायचं घट्ट काही गोष्टी कसे कळत नसता सावंत गोवाने आधी असा ताण मार ह्या मार होय ही गंमत करू नये तुम्ही मुद्दाम कोणाकडे विचारा की ही मुकबंदी ताण किंवा खेळी करू लागले तेव्हा व्हिडिओ चढ बोलायला विचारल्या की बघा काय टाळवकार येतं तुझी की काय तू ते करून द्या का राग डायरेक्ट खेळ ना मग फुडला बघूया काय तर ना मग उलटी जाता उलटी बघतोय मी ना कोण्या उलटी जाते अशी म्हणजे ओगी आपला घेत नाही दुसऱ्याचं काय वाईट करू नये असं विषय असू दे एक गजर घेऊया थोडक्यात काटपीट करूया हा अधिक एकदम हात घालण्यात उपयोग ना बरोबर आजची बारीक कशी झाली आहे बघा बघते डेली हेरी मागा ह्याच्यावर बघा वाद करत
या बघण्यासाठी खुया का या काय करतो ह्याच्यासाठी आता तुम्हीच ओळखा ना काय खुया आता मी बघूची गरज नाही कळता ऑटोमॅटिक कळता निरीक्षण करा भले असले 4 जण साईड होणार काय घडणार डमी किती बाळगले म्हणजे डमीचो काय प्रॉब्लेम आमचा तर काय होणार नाही माझ्या मंडळ कोणच नसतं ह्याच्यात ना जाणकर कोण होते बघा माझ्या मंडळी काय एक कोणा कळणार नाही अशी परिस्थिती झाली आहे पण आम्ही त्याच्या सगळ्या सावरून घेण्याची त्याच्या कृपेची ह्या ईश्वरी कला आहे ईश्वराने दिला की आम्ही काय करत नाही आणि ही तिसरी पिढी आहे आमची भजनाच्या बाबतीत आज भजन करलो नाही आम्ही आज्यापासून पंजापासून वडील आणि तू काय सांगायचं तू पंचरत्नाचे बुवांची वडील भविष्य ना एक चंद्रांकर परशुराम पांड्या ह्याच्या आधीच्या बुवांची तुम्हाला नाव सांगू शकतो वामन खोपकर जनार्दन नार्वेकर अनाजी मांडगावकर यांची पक्वाजी आमचे वडील निवरेट मिलमध्ये आणि त्या टायमात तो कदम बुवांची बारी कुठे असली कधी बारीत गेले बारीत बसले तो तेव्हा तो खेळी मिळतं वातावरण आमचं आणि ह्या ऑटोमॅटिक त्यांना वारसू लागलं म्हणजे ह्या भजन त्यामुळे अति काय उपयोग नाही म्हणजे सांगते म्हणजे कोणाचं माहीत नसतं तू बोलत किंवा पंच कदम बुवा किंवा त्याच्या आधीच वामन खोपराचा गाणं माझी राणी आली राणी आली माझी राणी आली राणी आली माझी माझी राणी आली राणी आली माझी आहे मोठी अभिमानी फसलो पाटला आठवण सांगते म्हणजे माहिती नसेल म्हणजे आम्ही नौकेत ह्याच्यात घेऊन जुन्या भुवांचं म्हणजे त्या वामन खोपरांचा आनाजी मानगावकर पकवास साथ करीत त्या टाइम आमच्या वडिलांनी सांगलेल्या गोष्टी किंवा आजही त्यांचे माझ्याकडे फोटो त्या वयाचे भजन क्षेत्रातली गोष्ट सांगायची म्हणजे आजच्या बुवांकडे कदापि नसू शकता ह्या जुन्या बुवांचे फोटो नसतील नावच माहीत नसतील फुलाजी बुवा आनाजी मानगावकर घाडीगावकर वगैरे त्यांचे गुरु जयराम घाडीगावकर पुन्हा सीताराम घाडीगावकर गणपत घाडीगावकर जगन्नाथपूर म्हणजे असंख्य बुवा त्या टायमाची आता त्यात काही कसं आम्ही कसं आता कोणतं सांगून पुढे गेलो सिंधुदुर्गात तसे त्या टायमात हे 2-3 लग्न काही पुढे येईल असं विषय आहे बाकी काय म्हणतात असू दे वगैरे घेतो सगळ्यात थोडक्यात तुमका आवडा वया थोडक्यात म्हणजे हुना वयास की आधी काहीतरी केल्यानंतर बरा होता बंद केला नाही की त्या असा मुकासून येतात मी तसं आपण आधीच सावध होतो तुम्ही जाऊ नको तुम्ही सांगा आमचा साथ द्यायचा त्या होताना कोण नाही ज्ञानाचे धनरोज पारती शिवजी अमृत वेली ज्ञान प्रत्येक मनुष्य प्राणी मात्रात ज्ञान शिवजी अमृत वेली म्हणजे आज शंभू महादेवांकडे भेटता असलेल्या गजराचे संदर्भ ज्ञानाचे धनरोज पारती शिवजी अमृत वेली वारस होई
ही दोन साधनं आपल्या समोर ठेवली आहेत. कीर्तन म्हटलं नाही. आता कीर्तन विषय बघा. सतत भजावे माझ्या हरीशी सतत भजा. चांगला म्हटलं म्हणजे आज जास्त बोलण्याची काय वेळ रवली आहे कसा युग म्हटल्यावर जास्त बोलू घेता पण त्याला त्याला फारसा दिल्यामुळे आठवता घेऊया Oh, yeah.
परमेश्वर आपल्या जवळ येऊ शकतो